तुला हे जे कसं वाटतं? बरं वाटलं? मी चांगलं. आणि सीपी साहेबांनी तुझं सत्कार तर तुला काय वाटलं? छान वाटलं. आर.ए. किदवई मार्ग के पुलिस प्रमुख कांस्टेबल राजेश सातपुते का एक रहस्यमय विवरण कि कैसे उनके मूक बधिर बेटे गौरव ने रात के 2 बजे दादर रेलवे स्टेशन पर हत्याकांड को अंजाम देने में मदद की। मुंबई पुलिस अपने बेटों के प्रति सामाजिक धारणाओं को बिना कर्तव्य के प्रति शहीद कर देती है। त्यांनी हकीकत अशी सांगितलेली आहे. ते साईन लँग्वेज मला पण जास्त कळत नाही त्याची, पण मी त्याला फोन केला, तो तयार झाला आणि माझ्यासोबत आला. त्याला त्याचं म्हणजे अभिमान वाटतो की मी माझ्या बाप्पाबरोबर आलो आणि काहीतरी काम चांगलं झालं असं त्याला वाटतं. जो बोलतोय जे माझा मान संवाद दिला त्याबद्दल मला अभिमान वाटतो आणि मला ते बरं वाटलं हे काम केल्याबद्दल. माझ्या मुलासारखे कोणा मुलं असतील तर त्यांना तुम्ही अक्षरशः आपला एक अंतर्भावातून त्याला तुम्ही ट्रेन करा. ते तुम्हाला 100% सहकार्य करणार म्हणजे करणार. त्यांच्या झाल्या म्हणून डोक्याला किंवा आपल्या जीवनाला मनस्ताप करून घेऊ नका. शेवटी ही देवाचीच लीला आहे असं मी माझं म्हणणं आहे. नमस्कार. मी पोलीस हवालदार 34400 SC 34400. माझं नाव राजेश सातपुते. मी रफी अहमद किडबाई या पोलीस नेते सध्या कार्यरत आहे. यातलं थोडक्यात हकीकत अशी तर रविवारी मी सकाळी ट्रेनला आलो, दिवसभर नोकरी केली आणि नंतर आमची नाईट शिफ्ट चालू झाली. ती नाकाबंदीची वेळ होती 1 ते 3. त्यावेळेस नाकाबंदी करत असताना दादर रेल्वे स्टेशनचे काही स्टाफ त्यांच्या स्वतःच्या व्हॅनने मी नाकाबंदी करत असताना तिथे आल्यानंतर त्यांनी मला प्रथम एक ऍड्रेस विचारला की येथे साधना शाळा कुठे आहे. तर त्यांना मी म्हणलो साधना शाळा ही दादरला आहे. ते बोलले की त्यात कोण मिळेल का. त्यांना मी बोललो नाही, तिथं आता ह्या वेळेत शाळा बंद असेल, कारण की ती शाळा सकाळी 9 ते संध्याकाळी 6च्या दरम्यान असते आणि तिथेच माझा मुलगा हा शिकलेला आहे साधनामध्ये. ती कर्णबंदीची शाळा असते. त्यानंतर मला एक प्रश्न पडला की तुम्ही का म्हणून ती शाळा शिकता. मग त्याने सांगितलं की आमच्या दादर रेल्वे स्टेशनला प्लॅटफॉर्म क्रमांक 11 येथे एक कर्णबधीरच मुलगा आहे. त्याने एक सुटकेस आलेली आहे आणि त्या सुटकेमध्ये मृतदेह तो घेऊन चालला होता. पण तो मुकबधीर असल्याने आम्हाला त्याची लँग्वेज समजत नाही. तर बोललो ठीक आहे. त्या शाळेमध्ये माझा हा मुलगा गौरव सातपुते हा शिकलेला आहे. त्याला साईन लँग्वेज त्याची कळला, म्हणजे त्याला येते. तर मग ते बोला अतिउत्तम, पण तुमच्या मुलाला आता घेऊन येताल का. बोललो आता माझा मुलगा झोपलेला, रात्रीचे तेव्हा 2 वाजले होते. तर मी त्याच्या आईला फोन लावला. तर त्यांनी त्याच्या आईने सांगितलं की तो जागाच आहे. मुलाला घेऊन मी त्यांच्यासोबत दादर रेल्वे स्टेशनला गेलो. दादर रेल्वे स्टेशनला गेल्यानंतर तेथील वरिष्ठ अधिकारी वगैरे सर्व तिथे होते जमलेले. त्यांनी माझ्या मुलाला ती सुटकेस आणि तो अरेस्ट केलेला मुकबधीर मुलगा याला दाखवलं. इकडे त्यांनी आणि माझ्या मुलाला त्यांच्या ऑफिसच्या कॅबिनमध्ये घेऊन गेले आणि तिथे त्यांनी आम्हाला प्रथम मला प्रश्न केला की हे आम्ही जे प्रश्न केलेले आहेत लिहिलेले ते प्रश्न त्याला विचारा सांगा, म्हणजे माझ्या मुलाला त्याला विचारा सांगा. तर मी त्याला सांगितलं हे प्रश्न वाच आणि ह्याप्रमाणे त्याला तू प्रश्न कर. मग त्याने ते प्रश्न वाचले आणि त्याला तो तसा प्रश्न करायला सांगितला. नंतर त्याला ह्याच्यामध्ये तू हे कुठे केलं. तर तो ताडदेव असा बोलला. कधी मुंबई सेंट्रल बोलायचा, कधी ताडदेव बोलायचा. अच्छा, तो दुसरा आणखी तुझ्याबरोबर होता तो कोण आहे. तो बोलला तो माझ्याबरोबर होता, नंतर तो निघून गेला. मग तिथले दादरचे वरिष्ठ आणि विचार केला थोडासा. बोललो हा काय व्यवस्थित सांगत नाही, सांगतोय की ताडदेव. तर बोलले तुम्ही एक काम करताल का की याच्याबरोबर जा, याला घेऊन जावा. हा कुठे दाखवतोय स्थळ ते बघा, जर शोधा, भेटलं तर अतिउत्तम. तर मला बोलले तुमचा मुलगा पण जाईल त्याच्याबरोबर, पाठवताल का. बोलले मी पाठवते यार सर, पण मी पण त्याच्याबरोबर येतो, कारण की तो मी असेल तर येऊ शकतो. बोलले चालेल. मग आमची टीम, त्यांची टीम आणि मी आणि माझा मुलगा ह्या दोघांना त्यांनी त्यांच्या गाडीत बसवलं. तर बरोबर किक्का स्ट्रीट
पायगडीच्या पोलीस स्टेशन चार्टरमध्ये येते, तिथे त्याने आम्हाला नेलं. त्याने जिथं घटना घडली, मर्डर झाली, त्याने ती जागा तो रूम दाखवला. तर तिथे प्रत्यक्षात खरंच तिथे घटना घडलेली होती. तिथे ज्या वस्तूने त्याला मारलं ती हातोडी आणि काही काचा फुटलेल्या ते त्या मिळून आल्या. इथपर्यंत माझ्या मुलाने त्यांना सहकार्य केलं. पुढील तपास ते पायगडी पोलिसांनी केलं.